जोडी मैदानामध्ये उतरताना बघतोय. पाच षटकांचा सामना असेल हा. राहुल नाही 8:30 वाजता आणि राहुल बाब्याचं नाव राहुल आहे ना. नाही हा व्हाईट टी शर्ट वाला राहुल आहे. राहुल आणि बाब्याची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. स्वास्तिक 11 सांगायला विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवणं घ्यायचंय. तुषारजी मस्के यांच्या स्वप्नातून साकारली गेलेली ही स्पर्धा नक्कीच त्यांना नेहमी साथ लाभली आहे. ती दीपकजी कोकाटे, जे अहिरे, रितेशजी बनसोडे, सुमितजी दास, भरतजी टपाल आणि अनंता कुंदेसर यांची नक्की नेहमीच साथ लाभलेली आहे. नक्कीच या बॅक साईडला आपल्याला नक्कीच नेहमी त्यांना विजय अहिरे यांची सुद्धा साथ लाभताना बघतो. आणि आज पंचांच्या भूमिकेत आपण दिवसभर बघितलं. साजिदजी खान साहेब, त्याच्यानंतर राणे सर, अभयजी पाटोळे सर, प्रशांतजी देसाई सर आणि नक्कीच ऑफलाईन स्कोरिंगचा माझ्यासोबत आहेत मयूरजी परदेशी. आणि आपण ही स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपातून बघतोय जी ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून आणि त्यांची संपूर्ण टीम तेजसजी भोईर, साहिल, राज आणि भास्कर हे सर्वच या स्पर्धेसाठी अथक मेहनत देताना आपण बघतोय. आणि दिवसभर बॉल बॉयचं काम करणारे सर्वच खेळाडू आपण आता मागील सामन्यामध्ये खेळताना बघितलं. एक चांगला सामना रंगला, त्याच्यामधून नवीन उद्योन्मुख खेळाडू सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. ज्या शेवटचं षटक जे पहिल्या इनिंगमध्ये टाकलं गेलं, खूप सुंदर असं षटक टाकलं गेलं होतं, पण ते बघितलं दरम्यानच्या काळामध्ये ही आजच्या दिवसातील फायनलचा सामना रंगतोय. गायकवाड पाडा 11 वर्सेस स्वास्तिक 11. गायकवाड पाडा 11 या संघाने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि पहिलं षटक टाकायला कोण येत आहे तर स्विंग का किंग सुलतान. समोर कोण आहे तर राहुल आणि बाब्या. बाब्या स्ट्राईक एंड वर बघतोय आपण आणि राहुल नॉन स्ट्राईक एंडला. तर पहिला चेंडू घेऊन होतोय सुलतान. डे 1 फायनल आपण बघतोय रंगतोय. गायकवाड पाडा वर्सेस स्वास्तिक 11. दोन मातब्बर संघ, दोन्ही संघ सहा संघांना धोकान पाडत आपण इथे बघतो. आणि पहिल्या चेंडूवर काय होतंय, काय 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 इथे पहिल्या चेंडूवर फलंदाज होते झेलबाद. फायनलच्या या दिवसाच्या फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर काय चेंडूचा टप्पा ठेवला. इथे बाब्याला चांगला फटका मारायचा प्रयत्न करायचा होता, परंतु पॉईंटच्या डोक्यावरून उचलता आला नाहीये. आणि नक्कीच चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या चेंडूवर बाब्या होतोय झेलबाद. आणि इथे पारितोषिक आलंय दिवसातील फायनलचा सामना. या इनिंग मध्ये पहिल्या सिक्सरला दीपक कोकाटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी बघतोय शेवटच्या क्षणाने हाताने का इथे बारीकसा बॅट फिरवली आणि नक्कीच एक धाव पूर्ण केली होती. धावसंख्येला 1 ने आकार सुरू होत आहे. धावसंख्या 2 चेंडू 1 धाव. भीमटोला अंबरनाथ आयोजित आपण बघतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4. प्रथम पारितोषिक आहे 66,666. द्वितीय पारितोषिक 33,333. आणि हे काय 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 होतंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा हवेमध्ये झेल आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल पकडतोय, फलंदाज होतोय झेलबाद.
धन्यवाद डीजे. आपण बघतोय फलंदाजीला कोण उतरलाय तर गोविंद, ज्याने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. यावेळेस फलंदाजीसाठी उतरलाय. फलंदाजीमध्ये काय करतोय पाहावं लागेल गायकवाड पाडा संघासाठी, कारण इथे सुरुवात कुठेतरी अडकळत झालेली आहे गायकवाड पाडा संघाची. आपण बघतोय दोन हादरे सुरुवातीलाच लागले. यावेळी चांगला फटका खेळतोय, चेंडू जातोय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. काय चेंडूने टप्पा पडल्यानंतर आत आला आणि फलंदाजाला काहीच समजलं नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चेंडू राहतोय डॉट बॉल. आणि आपण इथे बघतोय 5 चेंडू नंतर 5 धावा झाल्यात. एक चौकार लगावल्यानंतर सुद्धा धाव संख्या कुठे मोठी झालेली नाहीये, कारण पहिल्या 3 चेंडूंवर 2 विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते सुलतानने. स्विंग का किंग सुलतान. शेवटचा चेंडू आणि इथे बघतोय एक धाव घेण्याचा गोविंदचा प्रयत्न होता, परंतु ती धाव घेऊन दिली जात नाहीये. गोविंद नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेल्या नक्कीच फलंदाजावर नाराज होतोय, कारण ती धाव घेऊन दिली गेली नाहीये. आणि नक्कीच आपण इथे बघतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 5 आणि 2 गडी बाद, 5 धावा. गोलंदाजीला कोण? मार्क दादा. नक्की 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 ज्याचा काम नाही साधा तोच आमचा मार्क दादा. बघूया काय होतंय. मार्क दादा यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असं नक्कीच आपल्या संघासाठी बघावं लागेल. किती हे स्मित असं ते आपल्या 11 खेळाडूंच्या तोंडावर ठेवतात या षटकानंतर नक्की समजेल, कारण या संघामध्ये प्रत्येक गोलंदाज आपण बघितला तर प्रत्येक मातब्बर गोलंदाज त्यांच्यामध्ये आपण बघितलं. सुलतान नक्की 2 षटकं टाकतो, भावेश 1 षटक टाकतो, मार्कला आपण 1 षटक टाकताना बघितलंय. नक्कीच खूप सुंदर असं गोलंदाजी लाईनअप आता यांचा आपण बघितलेला आहे. आणि नक्कीच अर्जुन सारखा आणि मोहित सारखा फलंदाज, सलामीचे फलंदाज, खूप सुंदर अशी सलामीची जोडी सुद्धा आपण बघितली. यावेळेस पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी घेतली, जाऊन चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने आपल्या संघाला सुरुवात करून दिली गोलंदाजाने, परंतु इथे फलंदाजांना कुठेतरी आक्रमक व्हावं लागेल, कारण समोरचा संघ सुद्धा एक मातब्बर संघ आहे. यावेळेस समोरच्या दिशेला मारलेला फटका बघूया. इथे फलंदाजाला उडून जातोय, नक्कीच चेंडू देतोय समालोचन कक्षाला सलामी जाताना, सीमा रेषा पार, चौकार. मार्क यांचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर केलं जातंय. मार्ककडून चेंडू राहतोय डॉट. एक चौकार जरी गेला असेल तरी 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत अवघ्या 4 धावा खर्च केल्यात मार्क यांनी, आणि धाव संख्या धाव फलकावर लागली ती अवघी 9. नक्कीच कुठेतरी अडखळलाय तो गायकवाडपाडा संघ. स्वास्तिक 11च्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आपण इथे बघतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा लागून जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे थांबवलं गेलं नॉन स्ट्रायकर एंड कडून. आपण बघतोय नक्कीच गोविंदला थांबवलं जात आहे, आणि नक्कीच ही एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये 1ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. या धावसंख्येवर 4 चेंडू आणि 10 धावा आपण बघतोय. धावफलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन मार्क, आणि यावेळेस समोर असलेले गोविंद मार्क. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागे थर्ड मॅन रिझनला आपण बघतोय, आणि नक्कीच चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये 1ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. या धावसंख्येवर 5 चेंडू 11 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण बघितली आहे ती स्वास्तिक 11 या संघाकडून. वा, काय चेंडू खोदून काढलाय इथे, आणि इथे बघतोय क्षेत्ररक्षकाला शोधतोय चेंडू, आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज होतोय झेलबाद.
डीजे नवीन फलंदाज मला फलंदाजीसाठी येतो योगेशला आपण बघतोय. सुलतानच्या गोलंदाजीवर आतापर्यंत आपण बघितले तर 2 झेल पकडले गेले होते पहिल्या षटकामध्ये. तिसरा षटक घेऊन येतोय वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय सुलतानला आपण इथे बघतोय. यावेळेस चांगला फटका आपण इथे बघतोय. खूप मोठा मैदान कव्हर करावं लागलंय मयूरला आणि मयूरचं कौतुक करावं लागेल कारण खूप सुंदर मैदान कव्हर करून त्याने क्षेत्ररक्षण केलंय आणि अचूक अशी फेकी केल्यामुळे नक्कीच आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली आहे. आपण इथे बघतोय धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. या धावसंख्येवर सुलतानचं हे दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक आपण बघतोय. षटकातील दुसरा चेंडू समोर गोविंद आणि यावेळेस आपण बघतोय चांगला फटका आपण बघतोय. लो फुलटाचा चेंडू 22 पर्यंत पोहोचेल. 22 जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत अवघी एकच धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. या धावसंख्येवर 2 चेंडू 14 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल स्वास्तिक इलेव्हन या संघासाठी कारण खूप सुंदर अशी गोलंदाजी करून आतापर्यंत 4 गडी बाद झालेले पण 3 गडी बाद झालेले आपण इथे बघतोय. यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर आत आला त्याचा अचूक अंदाज आला नाही फलंदाजाला आणि नक्कीच मयूरने पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय आणि यावेळेस मयूरच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय फलंदाज होतोय धावा. नक्कीच यांच्याच आपण माध्यमातून आपण 3 दिवस संगीत ऐकणार आहोत. पण बघतोय सुलतानची खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण बघितली. 1 धाव काढली गेली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि मयूरचं सुंदर असं थ्रो आपण बघितला आणि त्याचमुळे फलंदाजाला बाद व्हावं लागले आणि आपण इथे बघतोय इथे रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमी पडते ती गायकवाड पाडा संघाची. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट जर चांगली असली तर नक्कीच चांगल्या धावा उभारल्या जातात जर मोठे फटके खेळता आले नाही तर. परंतु इथे कुठेतरी तो संघ गायकवाड पाडा कुठेतरी या बाबतीत मागे पडतोय कारण समोर गोलंदाज मातब्बर आहे परंतु त्याच्यावर मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण तुम्हाला हा सामना जिंकला तर नक्कीच तुम्हाला परवाच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळायला बघायला मिळेल. आजचा सामना जो जिंकेल हा नक्कीच त्याला परवाच्या सामन्यामध्ये. आणि इथे आपण बघतोय काय चेंडू टाकलाय खाली राहिलाय चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू राहतोय डॉट बॉल. डे 1 फायनलचा सामना गायकवाड पाडा वर्सेस स्वास्तिक इलेव्हन. पुढचा चेंडू यावेळेस चांगला फटका खेळला आहे सुलतान कडून. चेंडू पकडण्यामध्ये थोडंसं कुठेतरी अपयश येत आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये 1 चोटी धाव मिळवली जाते. धावसंख्येला 1 ने आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते आपण बघतोय 16. या धावसंख्येवर 1 टू गो. शेवटचा चेंडू सुलतान यांचा आणि समोर असेल गोविंद टू सुलतान. पाहावं लागेल या शेवटच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय की पुढच्या ओव्हरसाठी स्ट्राईक मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय गोविंद कडून. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पाहावं लागेल झेल होतोय का आणि झेल यशस्वी केला जातोय. फलंदाज लागलेला पुढचा हादरा गडी नंबर 4 बाद.
खूप सुंदर असा झेल जज केला आपण बघितलं बंटी या क्षेत्ररक्षकाने आणि नक्कीच चांगली गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षकाची साथ लाभली पाहिजे ते या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. काल पहिल्याच षटकामध्ये सुलतानच्या गोलंदाजीवर आपण 2 झेल बघितले होते. या सुलतानच्या षटकामध्ये सुद्धा चांगली साथ दिली होती बंटीने आणि नक्कीच इथे 3 गडी बाद करण्यात यश प्राप्त केलंय. ते सुलतानने आपण बघितलं 2 षटकांमध्ये अवघा 10 धावा खर्च करताना 3 गडी बाद केले तर ते सुलतान या गोलंदाजाने. नंदू देवडे सर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या भीमटोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये सरसे सहर्ष स्वागत. यावेळेस आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमी पडते आणि त्याचा फायदा उचलता आला नाहीये. इथे स्वास्तिक 11 या संघाने नक्कीच आपण इथे बघतोय नक्कीच नवीन फलंदाज आपण बघतोय हिमांशू स्ट्राईक एंडला आलेला आहे आणि भावेश हा गोलंदाज ज्याने पहिल्या आपल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला. त्यावेळेस चांगला फटका आणि बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. मयूर पोहोचत नाहीये. नक्कीच 1 बाउंड जोपर्यंत चेंडू हातामध्ये घेईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि धावसंख्येला 2 ने गती मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर 2 चेंडू 19 धावा. कुठेतरी थोडासा कमी पडलाय. मान्य नंदू देवडे सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं भीमटोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 मध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. भावेचा पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा काही वेळ हवेमध्ये असलेल्या बरोबर नो मॅन्स लँड मध्ये पडणारा चेंडू आपण बघतो. यष्टीरक्षक पोहोचेल तोपर्यंत मयूरचं विशेष कौतुक करावं लागेल. या सामन्यामध्ये आतापर्यंत त्यांनी त्याच्या या चपळाईमुळे एक नक्कीच धावबाद केलेला आहे आणि नक्कीच आपल्या संघासाठी 2 ते 3 धावा आतापर्यंत वाचवलेला आपण बघितलं आहे. मयूरला चांगली क्षेत्ररक्षण करतोय. मैदानामध्ये तत्पर राहताना आपण त्याला बघितलंय. नक्कीच धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवर 3 चेंडू 21 धावा. अजूनही शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. या 9 चेंडूंवर किती धावा कुठून काढल्या जात आहेत पाहावं लागेल. मैदानामध्ये जोडी आहे पंकज आणि हिमांशूची. या दोन्ही फलंदाजांना नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल. जर आपल्या संघाला परवा याच मैदानावर हा चषक उचलायचा असेल तर नक्कीच या सामन्यामध्ये विजय प्राप्त करावा लागेल आणि नक्कीच आपण इथे बघतोय चांगला फटका खेळला गेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल. नाही मार्ग जोपर्यंत पोहोचतोय आणि नक्कीच जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत अवघ्या 1 धावेची कमाई होते आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर आपण बघतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. थोडासा स्पीड अप घ्यायचा आहे. नक्कीच आतापर्यंत आपण चांगली कामगिरी केली आहे. खूप सुंदर असं आपल्या या भीमटोला आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाला आपण चांगली साथ दिली आहे. नक्कीच या शेवटच्या सामन्यामध्ये अंधार होण्यापूर्वी हा सामना संपवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न कराल अशीच अपेक्षा आपल्या खेळाडूंकडून असते. नक्कीच पुढचा धावसंख्या जाऊन पोहोचली आपण बघतोय 22 या धावसंख्येवर 4 चेंडू 22 धावा. 22चा पुढचा चेंडू आणि यावेळेस चांगला फटका खेळला गेलाय जोपर्यंत अर्जुन चेंडू पर्यंत पोहोचेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु अर्जुन सुद्धा कोणतीही दुसरी धाव घेऊन देत नाहीये. काय चपळाई दाखवली जाते स्वास्तिक 11 संघाकडून. नक्की डे फायनलचा सामना कसा खेळला पाहिजे हे दाखवून देतो स्वास्तिक 11 हा संघ. कारण प्रत्येक खेळाडू या तत्परतेने मैदानात उतरलाय की हा सामना प्रत्येक चेंडूवर प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं आहे. आणि नक्कीच पुन्हा आपण बघतोय चांगला असं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकांकडून केलं जातंय. नक्कीच शेवटचा 1 to go शेवटचा चेंडू आपण बघतोय 22च्या षटकातला.
शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं अतिरिक्त उसळी मिळाली होती आणि नक्कीच पुन्हा एकदा अर्जुनकडे चेंडू जाईल आणि फेकी करेल तोपर्यंत अवघी एक धावसंख्येला एकने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर 24 धावांवर. अजूनही 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू टाकण्यासाठी कर्णधार कोणाला आमंत्रित करतायत पाहावं लागेल कारण आतापर्यंत षटकांमध्ये नक्कीच मयूरने गोलंदाजी केली होती परंतु यावेळेस आपण बघतोय गोलंदाज बदलला जातोय की काय अर्जुनला जबाबदारी दिली जाते की काय असंच काहीच चित्र आपण इथे मैदानामध्ये बघतोय. नक्कीच इथे कर्णधार आपण बघतोय अर्जुनला जबाबदारी देत आहेत मयूरला कुठेतरी थांबवून ठेवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवर 4 षटक 24 धावा आणि नक्कीच आपण बघतोय 6 चेंडूंमध्ये आता मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. हिमांशु आणि पंकज या फलंदाजांना मैदानावर आतापर्यंत थांबून राहिले तर परंतु मैदानावर थांबून जमणार नाही. सिंगल डबल पेक्षा आता मोठ्या फटकांवर विश्वास ठेवावा लागेल कारण इथे गोलंदाज आपण बघतोय मयूरला थांबवून नक्कीच अर्जुनला दिलेत. नक्कीच फायनलच्या सामन्याची रणनीती काहीतरी वेगळी असेल कारण 2 षटक आतापर्यंत आपण बघितले सुलतानने टाकले त्यामध्ये अवघ्या 10 धावा खर्च केलेत आणि नक्कीच महत्वाचे 3 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. पहिला चेंडू सुलतानच्या डोक्यावरून मारतोय देतोय मुख्य व्यासपीठाला सलामी चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. आपण इथे बघतोय खूपच सुंदररित्या आक्रमण केलंय पहिल्या चेंडूवर हिमांशुनी. दुसरा चेंडू बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं हिमांशुनी. हिमांशु सांगतोय मी धाव सिंगल डबल वर विश्वास ठेवणार नाही आता मी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल दाखवून देतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय परंतु पुढच्या चेंडूवर पुनरागमन केलंय त्या अर्जुनने. अर्जुनचा पुढचा चेंडू स्लो उर्वन चेंडू आपण बघितला आहे मोठा फटका खेळण्यासाठी बाहेर निघाला होता परंतु लेग बायच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव आणि नक्कीच धावसंख्येमध्ये होते 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते आपण बघतोय 29 धावांवर 3 चेंडू 29 धावा. नक्कीच मयूरची कमी नक्कीच इथे भरून काढली अर्जुनने. आपण बघतोय मयूरला गोलंदाजीमध्ये बदल केला होता आतापर्यंत आपण बघितलं होतं मयूरला शेवटचं षटक टाकायला दिलं जात होतं सुलतान भाई यांच्याकडून. नक्कीच यावेळेस थोडस वेगळी रणनीती आखली होती आणि नक्कीच अर्जुनला ही जबाबदारी दिली आहे. नक्कीच अर्जुन ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडताना आपण बघतोय. पुढचा चेंडू ते दिशा भरकटते आपण बघतो पंच अवांतर धावेचा इशारा करताना नक्कीच यावेळेस बघतोय वाईट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वनचा चेंडू आपण इथे बघतो एकच धाव नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू नक्कीच एका धावेसाठी जातोय आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचवतो ती 31 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 2 चेंडूंवर किती धावा कुठल्या जातात पाहावे लागेल कारण आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजांनी आणि आपण बघतोय अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मैदानावर तग धोरण आहेत नक्कीच हिमांशु आणि पंकज परंतु आतापर्यंत फक्त पंकजला एक मोठा फटका मारता आलेला आहे. सॉरी हिमांशूला एक मोठा फटका मारता आलाय मोठे फटके बाकी आणि यावेळेस आपण बघतोय फलंदाजाची त्रिफळा उडवला जातोय. फलंदाज होतोय त्रिफळाची.
नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये विशाल शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. विशालला टाकलेला चेंडू काहीसा समजला नाहीये. नक्कीच आपण इथे बघतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतो आणि शेवटचा चेंडू सुद्धा डॉट बॉल. व्यासपीठावरती अनेक साऱ्या मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळते. आपण सर्वप्रथम नंदू देवडे साहेबांना शुभ सन्मानित करणार आहोत. अभंग साहेबांना विनंती असेल, अभंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण नंदू देवडे साहेबांचं यथोचित शुभ सन्मान करतोय, ज्यांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. असे देवडे साहेब आणि देवडे साहेबांचं या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने, भीमथडी अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. मायची आपुलकीची दमदार उबदार शॉल, त्या सोबतीला प्रेमाचे प्रतीक असं पुष्पगुच्छ आणि सर्वांना समानतेची वागणूक देणारा एक ग्रंथ, अर्थातच आपल्याला कॉन्स्टिट्यूशनची एक प्रत, संविधानाची एक प्रत पाहायला मिळते. धन्यवाद, थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनापासून आभार असेल. आमचे हुशार दादा तुषार दादांच्या शुभ हस्ते आम्ही दीपकजी पाटील साहेबांचं यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर मंडळींचा आम्ही शुभ सन्मान करतोय. महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव आणि ती परंपरा जपणारी आमची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा देखील विशेष आभार. भरतजी टपाल यांच्या शुभ हस्ते आशिष गाबंडे साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. व्यवस्थापन समितीच्या वतीने हा शुभ सन्मान देखील करण्यात येईल. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक साऱ्या मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवर मंडळींचं आपण विशेष शुभ सन्मान करतो. तुषारदादा मस्के यांच्या शुभ हस्ते आपण वाघ साहेबांचं देखील शुभ सन्मान करणार आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये वाघ साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कॅमेराकडे बघायचं तुषार दादा, कॅमेरा समोर आहे, आपण कॅमेराकडे देखील मूव्ह करायचं आणि आयोजन समितीच्या वतीने हे सर्व शुभ सन्मान करण्यात येतात. तसेच क्रांतीवीर मंडळाचे अध्यक्ष उदयजी जाधव साहेबांना विनंती असेल, आपण देखील मुख्य अतिथी मंचावरती या VIP डायस वरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. उदयजी जाधव साहेबांना विनंती असेल, जे क्रांतीवीर मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रांतीवीर मंडळाचे अध्यक्ष उदयजी जाधव साहेबांना विनंती असेल, आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवर मंडळींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच आमचा क्रीडा रसिक राजा मायबाप प्रेक्षक देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सर्वांचं सहर्ष स्वागत. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. संध्याकाळचं सत्र इव्हनिंग सेशन मध्ये सर्वांचं स्वागत. महत्वाची मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला आली. एकीकडे गायकवाड पाडा, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल स्वस्तिक 11 सलामीची जोडी मैदानावरती. हिटमॅन मोहित आणि अर्जुन वसिटा असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. मुख्य अतिथी मंचावरती जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्रांतीवीर मंडळाचे अध्यक्ष उदयजी जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. जाऊया आपण आता मैदानाच्या दिशेला. प्रत्येक गोष्ट या स्पर्धेमध्ये अतिशय महत्वाची आहे. मैदानावरती जी मॅच चालू आहे ती मॅच महत्वाची आहे. VIP डायस वरती आमचे सर्व अतिथी उपस्थित आहेत, ते अतिथी देखील महत्वाचे आहेत, कारण ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. सो स्टे ट्यून विथ अस. पुन्हा एकदा आपण जॉईन होणार आहोत तुमच्या सोबतीला. 30 बॉल आणि 32 धावांचं लक्ष्य. टीम स्वस्तिक 11 या संघासाठी आणि सलामीची जोडी मैदानावरती होत असताना दाखल. हिटमॅन मोहित आणि मोहितच्या जोडीला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील.
ते म्हणजेच अर्जुन वसिटा. मॅच इज ऑन. 30 बॉल रिक्वायर्ड, 32 रन्स टू विन द मॅच. बघूया कुठला संघ जिंकेल आणि सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मिळून जाईल. सो स्टेट इन विथ अस, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा भीमटूर अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4 मध्ये सर्वांचं स्वागत. पहिलाच बॉल थोडासा आपण पाहू शकतो जो मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. मॅडम मध्ये फिल्डर होते, जोपर्यंत फील्ड करतील मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 1 या आकड्यावरती संघाचा श्रीगणेश झालाय. धावसंख्याचा शुभारंभ आणि प्रारंभ होत असताना डावाला 32 लक्ष. 30 बॉल मध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 29 बॉल विजयासाठी इक्वेशन असेल ते म्हणजेच अजून देखील 31 धावेंचं. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी गायकवाड पाडा संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. तीच कामगिरी पुन्हा एकदा तशीच कामगिरी मैदानावरती करावी लागेल आणि कमबॅक मैदानावरती करावा लागेल. यावेळेस दात मागितली जाते. मागील मॅच मध्ये काय झालं हे आठवावं लागेल, पण कृती पुन्हा एकदा पहिल्यापासून गायकवाड पाडा संघाला या मॅच मध्ये देखील करावं लागेल. रात गई बात गई, छोड़ो कल की बातें पुरानी. इस मैच में गायकवाड़ पाड़ा टीम को अपने गेंदबाजी से लिखनी पड़ेगी नई कहानी. पुन्हा एकदा वळलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. हायवेवरती वळणारे रस्ते, क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू अतिशय घातक असतात. एखाद्याकडून तुम्ही उधारी घ्यावी, वेळेवरती ती उधारी द्यावी नाही. त्या माणसाला बघून जसं तुम्ही टर्न मारावा अगदी तशीच गोलंदाजी, आणि गोलंदाजी करत असताना बॉल देखील तसाच टर्न घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वळणारा बॉल अगदी घातक असतो. आला बॉल डॉट. यावेळेस वरस्ट्रोक, जबरदस्त फटका. या फटक्याचे चटके बसतील. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा हा दमदार चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय अर्जुन वसिटाच्या बॅट मधून. महेश सरांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या दिशेला. फार चांगली साथ आम्हाला त्यांनी दिली. ते आमचे दीपक सर असतील, महेश सर, या दोघांचं विशेष आभार असेल. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे फार चांगली फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट, स्वप्नावर्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्टेप आउट ऑन, व्हाट अ स्ट्रोक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. जबरदस्त फटका. या फटक्याचे चटके जरूर बसणार. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ॲज स्ट्रेट ॲज एरो. अर्जुनच्या बॅट मधून हा कडक चौकार. अर्जुनच्या बॅट मधून एरो येणार नाही, मग कोणाच्या बॅट मधून येतील. मिरर दाखवली आहे मैदानावरती. जबरदस्त स्ट्रेट ड्राइव्ह, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या दिशेला. ओव्हर द बॉलर हिट. मिड ऑनच्या टोक्यावरून लॉंग ऑनला बीट करत हा चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 32चं लक्ष. .32 32 धावांचं लक्ष. 32चं टार्गेट मैदानावरती. बघूया 32चं टार्गेट किती षटकामध्ये चेज होईल. महत्वाची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये 32 लक्ष. लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी थोडंसं आपण पाहू शकतो अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतोय. गायकवाड पाडा 11 ऑन साईडला टर्न केलाय. स्लॉक स्वीपचा देखना नजराना. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील, थोडीशी मिस्टेक. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्शन आणि अंमलबजावणी देखील तितकीच सुरेख पाहायला मिळते. जिथे सिंगल तिथे डबल आपल्याला पाहायला मिळते 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकत असताना 11 आकड्यावर.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज पाहायला मिळत आहे. ज्या पंकजच्या विरोधामध्ये अर्जुन अटॅकिंग इंटेंटने फलंदाजी करेल की डिफेन्सिव्ह अप्रोच असेल. स्विच हिट केला. वर स्ट्रोक एग्जीक्यूशन लाजवाब. अल्टी पल्टी दे घुमा के अर्जुन वसीटा ने गेंद को घसीटा और फेंक दिया सीधे डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए सड़क पे कड़क बेधड़क सिक्सर. अर्जुन वसीटा ने गेंद को घसीटा, गेंद को फेंक दिया सीधे बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए कुल मिलाकर रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 18 यानी कि जीत के लिए और 14 रनों की आवश्यकता. फिर से एक बार स्विच हिट करना चाहते थे. बल्ले का ऊपरी किनारा. कीपर किसी भी तरीके से मिस्टेक नहीं करेंगे लेकिन कैच के लिए पूरी तरीके से जरूर उत्साहित है लेकिन अंपायर्स के माध्यम से कोई इशारा नहीं आते हुए. शायद यहां से पहले अटेम्प्ट में लगा कि बल्ले का किनारा लग सकता है लेकिन हम इतने दूर है कि हम ये कह नहीं सकते कि एग्जैक्टली बल्ले को या फिर हाथ को लगी गेंद. पर इतना एक्साइटेड थे फील्डर्स की जरूर हम कह सकते हैं मैदान के अंदर एक क्लोज कॉल जरूर हमें देखने को मिलेगा. और बल्लेबाज आउट. विकेट का पतन. पहला करारा झटका. 18 रनों के ऊपर अर्जुन वसीटा. बैक टू द पवेलियन. गुलामी का टूट गया जाल. इस बार स्विच हिट करना चाहते थे. मैदान के अंदर जब वेंकट आते तो पहली गेंद के ऊपर स्विच हिट जरूर अटेम्प्ट करते. ये हिस्ट्री रही है वेंकट की. अतिवीय सिंगल 1 रन की मदद से रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या जाके पहुंची 19 रनों के ऊपर. आखिरी एक गेंद का खेल शेष. गेंदबाज फिर से एक बार तैयार. पंकज 32 रनों की आवश्यकता. कुल मिलाकर अब तक 19 रन बन चुके. 19 धावा फलकावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॅटच्या टोईनला बॉल लागला. नाराज आहेत स्वतः मोहित. फाईन लेगच्या दिशेला शॉर्ट लेग मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल मैदानावरती दुसरं षटक समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 20 म्हणजे विजयासाठी इक्वेशन 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 12 ची आवश्यकता. 18 मध्ये 12 प्रति षटकामागे 4.00 ची आस्किंग गती. मध्ये 32 ची आवश्यकता आणि मागील मॅचचा हिरो गोविंद आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती मोहित पाहायला मिळतील. मोहितने मनमोहित करणारी फलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केली आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज वेंकट. अशा वेंकटने आजच्या दिवसामध्ये देखील ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस जबरदस्त फलंदाजी केली. अर्जुन जबरदस्त बॅटिंग संपूर्ण दिवसामध्ये ज्याची राहिली. मार्कने देखील फार चांगली सुलतानबाई यांना साथ दिली. सुलतानबाईंनी देखील बरोबर अप्रतिम गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये केली. भावेशने ऑलराऊंडर प्रदर्शन संपूर्ण आजच्या दिवसामध्ये केलं. सो ही टीम जबरदस्त पाहायला मिळते. दुसरीकडे आपल्याला गोविंद पाहायला मिळतील. हिमांशू ज्या 2 खेळाडूंनी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जबरदस्त परफॉर्मन्सने गायकवाडपाडा संघाला फ्रंट फूट वरती आणून सोडलं. यावेळेस झाली मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज
बाद होत असताना पाहायला मिळतील. व्यंकटच्या खेळीचा अंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. व्यंकट बॅक टू दी पवेलियन. आपल्याला पाहायला मिळतील. बाबू मैदानावरती. बाबूच्या वतीने आता कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. गोलंदाज तयार. यावेळेस बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होते. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी आपल्याला पाहायला मिळाली. बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस होत असताना 22 सिंगल ऍड होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 22. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. रनआउटची विकेट, त्यानंतर आलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळते, ती देखील 22. म्हणजे धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. अजून 10 धाव्यांची आवश्यकता. 16 बॉल मध्ये 16 चेंडू आणि 10 धावा विजयाचं इक्वेशन आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. यावेळेस देखील ओव्हर स्ट्रोक व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये. स्क्वेअर कटचा देखना नजराणा आणि बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हिटमॅन मोहितच्या बॅट मधून मनमोहित करणारी फलंदाजी. बॉल सीमारेषा पलीकडे. हा दमदार चौकार. तुझ्या बोटाला लागली 15 मध्ये 7 ची आवश्यकता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क काहीसा नीट झालेला नाहीये. कीपर बीट होतात. 22 सिंगल ऍड होईल. 5 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि विजयासाठी 5 ची आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळतोय टीम स्वस्तिक 11 संघाला. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती गायकवाड पाडा संघ, ज्या संघाने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मोठे उलटफेर केले. यावेळेस विचिटचा प्रयत्न होता भावेशच्या वतीने. कॅचची संधी आणि संधीचं सोनं केलंय. फलंदाज बाद होतील. भावेश बॅक टू दी पवेलियन. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. इक्वेशन पाहायला मिळतोय. तेरा चेंडू विजयासाठी 5 ची आवश्यकता असेल. MS धोनी स्टाईल मध्ये सामना झाला फिनिश आणि सामना जिंकला टीम स्वस्तिक 11 संघाने. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत ते म्हणजेच टीम गायकवाडपाडा संघाला. आज तो पराजित झाला मात्र सर्वांची मनं जिंकलेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम स्वस्तिक 11. हार्ड लक गायकवाडपाडा 11 संघ. फार चांगला खेळ जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण दोन्ही संघांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. प्रत्येकाने फार चांगली कामगिरी केली आहे. बट नो डाऊट ॲट ऑल स्विंग का किंग सुलतान खान आपल्याला पाहायला मिळतील. या सामन्याचे सामनावीर ज्यांनी 2 षटका हाताळली. 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या. 3 महत्वाचे विकेट कॅरी केले. संपूर्णपणाने पाठीचा कणा बॅकबोन मोडला आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच मधून एंटर केलं. सध्याच्या घडीला सेमीफायनल मध्ये आणि सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय तो म्हणजेच स्वस्तिक 11. मॅन ऑफ द मॅच सुलतान खान ज्यांनी कमालीची कामगिरी केली. चला सुलतान भाईंनी आपली मॅन ऑफ द मॅच अजी मात्र डेडिकेट केली आहे मार्क सैनी यांना. आजच्या दिवसामध्ये हे आपल्याला पाहायला मिळालं. अर्जुन बांगरने त्याची मॅन ऑफ द सिरीजची बाईक रोशन बेखंडेला डेडिकेट केली होती. अगदी तशीच सुलतान भाईंनी आपली मॅन ऑफ द मॅच मार्क यांना डेडिकेट केली आहे. आजचा दिवस इथे समाप्त झाला मी जाहीर करतो. मात्र उद्याच्या दिवसामध्ये मॅच सुरू होतील 9 वाजता. 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम. तुषार दादा 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम. 8:45 वाजता टॉस आणि 9 वाजता पहिला बॉल पडेल. याची आपण नोंद करून घ्यायची आहे. जबरदस्त आयोजन नेत्रदीपक नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व क्रमांक 4 आणि आजचा पहिला दिवस इथेच समाप्त झाला मी जाहीर करतो. उद्या परत आपण भेटू. परफेक्ट 8:30 वाजता सर्व ऑफिशियल्सने रिपोर्टिंग करायचंय. त्या सोबतीला दोन्ही संघांचे कर्णधार 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 8:45 वाजता टॉस आणि पहिला बॉल 9 वाजता पडेल याची आपण सर्वांनी शाश्वती घ्यायची. आजचा दिवस इथे समाप्त झाला. सर्वांना खऱ्या अर्थानं एक विनंती असेल, जसे सुखरूप आले तसेच सुखरूप आपल्या घरी पोहोचा. धन्यवाद.